बंधनकारक आहे। आणि आता बातमी येते महादेवी हत्तीणी संदर्भातली। महादेवी हत्तीणी आता कोल्हापुरात परतणार हे स्पष्ट झालेलं आहे, मात्र ती नेमकी केव्हा परतेल हे कोर्टाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल। मात्र वनतारामध्ये सध्या महादेवी हत्तीणीची कशी निगा राखली जाते पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माधुरीला वनतारा इथल्या जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तिथे आणण्यात आलं आहे। इथं तिच्यावर उपचार सुरू आहेत। मी सध्याला त्याच वनतारा एलिफंट कॅम्प मध्ये आहे आणि एकूणच हायड्रोथेरपीचा हा पॉइंट आहे जिथं जे फ्रॅक्चर असेल, संधिवात असेल, अशा प्रकारचे उपचार जे आहेत ते आपल्याला या पॉइंटच्या माध्यमातून हे जे हत्ती आहेत त्यांच्यावर आपल्याला होताना पाहायला मिळतात। एकूणच नॅचरल थेरपीचा वापर करत हे सगळे जे उपचार आहेत ते इथं आपल्याला होताना पाहायला मिळत असतात। एकूणच माधुरीवर कशा प्रकारे सध्याला उपचार सुरू आहेत, काय नेमके उपचार ती घेते आहे याच संदर्भात आपण सगळं आज जाणून घेणार आहोत। प्रामुख्यानं पाहायचं तर माधुरी ही कशा प्रकारे उपचार घेते आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपण सध्या जर का बघितलं तर हे दोन आपल्याला हत्ती दिसत आहेत ज्यांचं नाव बेलकली आणि कुसुमकली आहेत आणि त्यांच्यावर देखील इथं उपचार सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे। आणि आपण बघू शकतो की त्यांच्याकडनं देखील जो हा हायड्रोथेरपी चा पॉइंट आहे तिथं हे उपचार त्यांच्यावर होताना दिसतात। संधिवाताचे अनेक अडचणींना एकूण हत्तीणींना सामोरे जावं लागताना आपल्याला पाहायला मिळत असतं आणि त्याच याच्यावर हे उपचार इथं आपल्याला होताना दिसतात। प्रामुख्यानं माधुरीवर उपचार होत असताना कोल्हापूरकरांना मोठ्या प्रमाणात आपल्याला चिंता देखील पाहायला मिळालेली होती की नेमके उपचार कशा प्रकारे होत आहेत, काय पद्धतीनं उपचार होताना दिसत आहेत। कॅमेरामॅन दीपेश महाजनचा अभिषेक भुसाळ, एबीपी माझा, वनतारा। आणि आता बातमी येते उत्तरेतल्या प्रलयासंदर्भातली, कारण तिकडे जे महाराष्ट्रातले पर्यटक गेलेले होते त्यांच्या मदतीसाठी आता मंत्री गिरीश महाजन तिकडे डेहराडूनमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान